लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आपण लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात जाऊन त्या लोकांचा, त्या जनतेचा, त्या मतदारांचा कौल कोणाकडे हे आपण जाणून घेत असतो. आज आपण आलेलो आहोत कामठी जिल्हा परिषद गटातील लांबोटी या गावामध्ये. तर लांबोटीकरांचा कौल कोणाला असणार आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर दाखवणार. दादा, काय नाव आपलं? अरुण गव्हाणे. काय वाटतं कामठी जिल्हा परिषद गटासमोर काय वाटतं? भाजपच्या विमलताई खताळे एक उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीच्या अश्विनीताई पाटील आहेत. राष्ट्रवादीच्या अश्विनीताईंचा चांगलाच जोर दिसतो इकडे. कशामुळे काय? कारण ते मराठा समाजाचे आहेत आणि ही जागा ओपनची असताना ह्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार लादला गेलाय. त्यामुळं मराठा समाज सगळा पूर्ण अश्विनीताई पाटील यांच्या पाठीशी आहे. कशामुळे काय भाजपची उमेदवार? हो, चुकलीच ना, कारण त्यांची जागाच नाही इथं. ओबीसीला आहे, ओबीसीची जागा आहे त्यांची आणि ते ओबीसीचे उमेदवार आहेत. इथं ओपनच्या जागेवर त्यांचा काय संबंध आहे? इथं जनतेचा कौल कोणाकडे? जनता पूर्ण घड्याळाकडे आहे, राष्ट्रवादीचे ह्याच्याकडे आहेत. घड्याळ त्यांनी काय आतापर्यंत काय कामं केली? भरपूर केलेत गावात. त्यांनी रस्त्याची कामं केलेत, बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्तांना मदत केली आहे. नाही तिथून प्रत्येकाकडून किट आणून दिलेत, त्यांच्या मित्राकडून, ह्यांच्याकडून. चांगलं काम आहे त्यांचं. आता काय सांगाल, काय नाव आपलं? विनायक पाटील. काय आता काय गावाचा कौल कोणाकडे? गाव अश्विनी पाटील. कशामुळे काय? ते ओपनची जागा असताना त्यांनी ओबीसीचा उमेदवार भाजपाने लादलेला आहे इथं आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि पैशाच्या रूपात ते मत घ्यायला तयार असतात. त्यामुळं आमचा मराठा समाज जे आहे ते आम्ही एक ना एक मत अश्विनी पाटलांच्या पारड्यात घालणार. काय त्याने आतापर्यंत काय विकास काम? आतापर्यंत त्याने पूरग्रस्तांना वैरण, चारा, अजून लोकांना अन्न नसेल तर अन्न, तांदूळ काय असेल ते दिलेलं आहे. आता लोक म्हणतात की त्यांचा जनसंपर्क नाही सध्या अश्विनी पाटलांचा. जनसंपर्क नाही असं म्हणू नका. तुमची मागची कामं बघा, पूरग्रस्ताची कशी आहेत ते बघा तुम्ही. काय केलं त्याने आतापर्यंत? तर मी अमोल आपतोडे. अश्विनी नरसिंह पाटील हे उमेदवार चांगले आहेत. त्यांनी भावके आहेत का? हो, गावातले आहेत, भाऊके आहेत. आणि त्यांनी स्वतः नरसिंह पाटील यांनी स्वतः गावातले रस्ते स्वखर्चाने करून दिलेले आहेत. आणि हा विशेष म्हणजे इथली जागा जी ओपन उमेदवारासाठी होते तरी तिथं ओबीसी उमेदवार लादला. फक्त पैशाच्या जोरावर हा उमेदवार लादलेला आहे. तरी त्यांना नरसिंह पाटील यांचं पारड जड आहे. घड्याळ हे चिन्ह आहे आणि मोठ्या लेनने घड्याळ हे चिन्ह येणार निवडून. काय आता ओबीसी आणि मराठा पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार? ओबीसी आणि मराठा पुन्हा संघर्ष 100% मिळणार. ज्यावेळेस इथली जागा ओपनची असताना ओबीसीला दिल्यानंतर त्यावेळेस आपले मराठा जे आहेत ते पूर्ण भडकलेले आहेत. तरी सर्व आपल्या मराठा लोकांनी आपल्या मराठा उमेदवाराला मतदान करावे आणि ओबीसीचं तिथं सीट नसताना, ओबीसी तिथे जागा नसताना ओबीसीला उमेदवारी दिली. हा रोष मनात धरून आपल्या मराठा उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील, चिन्ह घड्याळ, या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. काय सांगाल दादा? लोक सगळे अश्विनी पाटील म्हणतात. प्रथमतः लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, ह्यांनी जे उमेदवार लादलेला आहे आपल्याला तो भाजपाचा, तो त्यांनी पुढच्या मतदार म्हणजे विधानसभा ह्याच्यासाठी त्यांनी आमच्या बोकांडी हा आणून ठेवलेला आहे. त्यांचं काही काम नाही. कुठं आम्ही पाण्यात आमची जमिनी गेली केव्हा आले तिथं आमच्याकडे बघायला काही बघितले नाही. यांनी फक्त उद्याच्या भविष्याचं जे समीकरण आहे राजकारणाचं, हा मेन तत्व घेतलं. कोणते समीकरण? साहजिक आहे, आमदारकीला पुढे आपलं उभारणार आहे. ह्यांची जी ओबीसीची धनगराची म्हणू आपण, त्यांची जे मतदान आहे काय 5,000 ते आपल्याला एक संध येतील. आपल्याला एक उमेदवार आले उभा केलंय. हे कशा जोरावर केलंय? काय मागणी केली ती? जेव्हा ओपन असतो तेव्हा बी तुमचाच ओबीसीचाच, ज्यावेळेस ओबीसी असतो तेव्हा आमचा समाज काय तुमची गुलामगिरी करायला थांबलाय का? असा प्रकार झालाय. हे योग्य नाही. कारण पहिली गोष्ट हा उमेदवार नकोच होता. आता आहे तर काय पैशा जोरावर आहे, दुसरं काही नाही. पैसा
ते तर बिघडलंय ना. मग आता प्रमोद आवताडे होते, आवताडेच म्हणावं लागेल ना, आमचं गाववाले. मग त्यांना का डावललं? का त्यांचे काम नाही का? त्यांची तर उलट शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक कार्य आहे, सगळ्या सर्वसामान्यात मिसळणारा माणूस आहे. त्यांना डावललं. मग हा कसं का आला मधूनच? हा कुठून उगवला? ज्या गोष्टीची आवश्यकता आहे खरंच आता ओपनच आहे, आणि प्रत्येक वेळेस काय तुम्ही एकाच माणसाला अशी काय उमेदवारी द्यावी म्हणून काय नेम लिहिलाय का? प्रत्येक वेळेस बाप संपला की लेख, की तू लेख संपला की बायको येते. मग इथं काय दुसरे समाज आहे तर दुसऱ्याला द्यावं. एवढं काय चिल्लाय आपण काय नाही. साहजिकच आहे की समाजासाठी असू द्या, तो बी एक नेता आहे काय, किंवा आपण काही बोलू, पण समाजाला सगळ्याला धरून गरजेचं आहे का एकच माणूस पाहिजे? प्रत्येक वेळेस आला की मीच उभारणार, प्रत्येक वेळेस आला की मीच उभार. मग इतरांचे जे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठे जायचं? इतका जे एकंदरीत तुमच्या कामठी जिल्हा परिषद गटात कौल काय नेमका कोणा? एक सांगण्याचा उद्देश म्हणजे सांगणार, कामठी गटातून तर ह्यांच्याकडे मतदान होणारच नाही. पहिली गोष्ट, जास्त जे मतदान होणार आहे ते सर्वसामान्य म्हणजे राष्ट्रवादी गटालाच होणार आहे. घड्याळ ह्या किती टक्के राष्ट्रवादीला होईल आणि किती टक्के भाजपला? माझ्या जर तुलने हे बघितलं, विचार घेतला, तर मी म्हणतो 80%च्या घरात जे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान मिळेल, आणि राहिलेले मग असतातच त्याला बी. आणि त्यात आमचेच हरामखोर निघलेत. आमचे बी आहेत ना. आमचा मराठा उमेदवार आहे, त्याने आमच्या माणसाला साथ द्यायला पाहिजे. इथं उलट आहे सगळं. इतर वेळेस तुमचे समाज आहे म्हणून तुमच्या मागे येतं, पण आपला मराठा ओपन असला ना, आपली उलट जातात. खताळ्यांचा तो पारंपरिक मतदारसंघ आहे म्हणजे कशी काय तुम्ही धरून ठेवलाय का पारंपरिकला? तुम्ही 700 मतांनी खाली. अहो, गेल्या वेळेस तुम्हाला लांबोटीमध्ये 700 मायनस मध्ये होता, आणि तुम्ही कामतीत आल्यावर एवढे बुद्रुक मुळे गेल्यावर तुम्ही निवडून आला. आणि काय सांगतो पारंपरिक मतदारसंघ जरांगे पॅटर्न चालणार. जो आता मतदारसंघ आहे जो कामठी जेडपी गटातला, हा पूर्णपणे जरांगे पॅटर्न चालणार. कशा म्हणतो जरांगे पॅटर्न का म्हणतो? फक्त तुम्ही ओपनची जागा, फक्त लोक भडकलेत, मराठा लोक भडकलेले आहेत. फक्त ओबीसीची जागा असताना तुम्ही ओपनची जागा असताना तुम्ही उमेदवाराला तिकीट दिले, ओबीसी उमेदवाराला तिकीट दिले. फक्त त्याच्याकडे पैसा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नसते. सर्वांकडे पैसा जरी असला असता तर सर्वांनी मत पैशावर विकत घेतले. सर्व ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तोच आज महाराष्ट्राचा राजा झाला असता. त्यामुळे पैशावर सगळं काही नसतंय. त्याच्यामुळे मतदारसंघ पूर्ण अश्विनी नरसिंह पाटील यांच्या पाठीशी आहे, आणि कमीत कमी 80% मतदान अश्विनी पाटील यांना होईल. मध्यंतरी आणि जरांगे पॅटर्न हा पूर्ण कामठी गटात चालणार, एवढं मात्र 100%. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाची ज्यावेळेस मागणी होत होती त्यावेळेस नरसिंह पाटलांनी भरीव अशी मदत आपल्या मराठा समाजाला केली. त्याचा इफेक्ट कुठेतरी येणाऱ्या जिल्हा परिषदेला होणार. 100%. ज्यावेळेस जरांगे साहेबांचं ज्यावेळेस आपलं मराठा आंदोलन होतं त्यावेळी त्यांनी स्वतः गाड्या करून नरसिंह पाटलांनी गावातल्या गाड्या, कामठी असो पूर्ण कामठी गटातनं पूर्ण गावोगाव गाड्यासाठी स्वतः गाड्या दिलेल्या होत्या. फक्त मराठा कार्यकर्त्यांना सोलापूरला येण्यासाठी स्वतः नरसिंह पाटील यांनी स्वतःच्या स्वखर्चानं गाड्या त्यांनी पाठवल्या प्रत्येक गावोगावी. त्याच्यामुळे त्याचा 100% फक्त मराठा पॅटर्न 100% ह्या गटात चालणार. जरांगे पॅटर्न पूर्ण या गटात चालणार. काय सांगाल दादा, जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे? साहजिकच आहे, कारण लक्षात घेण्यासारखी गोष्ट कुठली आहे, ज्यावेळेस स्वखर्चातून एखादा माणूस प्रेरित होतो कुठल्याही कामाला. आता जरांगे पाटला समाज आहे मराठा तुमचा, आम्हाला येतोय लादून, मग साहजिक आहे लोक म्हणणार आहे आपला माणूस आपण मोठा करावा. आतापर्यंत तर बघितलेलंच आहे, आपला माणूस आला की पाय वाढतच बघता. पण एक अशी गोष्ट झाली की जरांगे पाटलामुळं एक मराठा संघ जवळ आला, आपल्या चिटकल आहे, म्हणजे त्यात आपला मेळ बसलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील पॅटर्न चालणार. मध्यंतरी हे आपण जे बघतो जे शंकरजी हॉटेल आहे ते पाण्याखाली होते, आणि त्यावेळेस ते खताळ कुटुंबाने इथल्या काही 4-5 गावाला अन्नधान्याचं किट देखील वाटप केलं होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांना देखील त्याचा फायदा त्यांना होणार. विचार आहे की विरोडे बुद्रुक मध्ये पाण्याखाली गेलेला माझंही स्वतः क्षेत्र आहे, घर आहे. विचारा त्यांनी कुणाला दिलंय, आम्हाला दिले म्हणून सांगू द्या त्यांनी. आता माझं क्षेत्र सांगतो, गट नंबर सांगतो, पाणी गेले त्यांनी म्हणू द्या, आमच्या घरी किट आणून दिलं. किट काय म्हणतात विरवला आलेच नाही ते उमेदवार बी येत नाहीत, आणि कधी समक्ष भेट बी- उमेदवार तर माहिती आहेत का तुम्हाला? उमेदवार माहिती असून काय करता, उपयोगच नाही त्याचा. आमचा उमेदवार आमच्या घरचा आहे, त्याला आम्ही बहुमताने निवडून देणार. जरांगे फॅक्टर म्हणतात. जरांगे फॅक्टर हा 1 नंबर चालणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजापासून आपलं 3.5 वर्ष झालं मराठी उमेदवाराला कोणी पाठिंबा दिला नाही. एकी झाली. आता सगळ्यांनी एकोप्यानं मतदान अश्विनी नरसिंह पाटलाला करावं एवढी कळकळीची विनंती आहे. कसं ते शून्यातून निर्माण झालेला आहे पोरगा, अंगठे बाजूवर आहे, त्याला सही सुद्धा येत नाही. कसं काय लाच जी खायची त्याला माहीतच नाही. फक्त गोरगरिबाच्या सर्वसामान्य खर्चानं गावातलं वैरण किट आणि दुसरी गोष्ट रस्ते. आता माझ्या शेताला जायला हे आमचे जिल्हा परिषद नेते आहेत. आमचा नांदगाव ते बिरवडे रस्ता आहे. आम्हाला एवढ्या चिखलातनं जावं लागतंय, गुडघ्या एवढ्या चिखलातनं. केव्हा आले आमच्या या रस्त्यावरती? तानाजी खता यांना निवडून दिलेलं होतं. 7 वर्षात तानाजी खता यांचे ज्यावेळेस मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचे आता जे उमेदवार आहेत तानाजी खता यांच्या पत्नी विमलताई, हे सध्या 7 वर्षात कधी झेडपी गटात येऊन गेलेत का विचारा तुम्ही त्यांना. रस्ता कुठला मंजूर केला की विचारा. आमच्या रस्ता नांदगाव रस्त्याची आम्ही मागणी करतो. 2-1 किलोमीटर न मंजूर करायचा. या दाखवाला या म्हणावं त्यांनी रस्त्याला खडूक टाकलाय म्हणून. स्वखर्चानं आमचे जवळचे शेतकऱ्यांनी पैसे काढून आणि मेन तालुका रस्ता आहे. म्हणजे दररोज आम्हाला जे तालुक्याच्या लेवलला काम करणं असतं कुठलंही, तर त्या रस्त्यावरून जाता येत नाही. आणि हे काय म्हणतात काम केलं आम्ही, आणि कधी आलेत आमच्या गावाकडे? फक्त नावाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, दुसरं काही नाही. आणि ह्यावेळेस त्यांना त्याचा झटका बसणार. काय मामा, हे मामा दादा म्हणते ते खरं आहे. 1 नंबर. कसं आहे माहिती का, नरसिंह पाटला अशी चीज आहे की तिने आतापर्यंत नदीला ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, ऊस असो काय असो, स्वतःची मशीन, त्यांच्याकडे मशीन आहे, त्या मशीन मार्फत 2 लाख टन ऊस कारखान्याला पाठवलेला आहे त्या माणसाने. रुपयाचं 1 रुपया कुठल्या शेतकऱ्याकडून न घेता नदीला त्यांची मशीन 2 महिने चालू होती. 2 लाख टन ऊस शेतकऱ्याचा ऊस त्यांनी कारखान्यापर्यंत नेला. आणि वैरणीचा गॅस सोडून पाणी गौन बाबा आहे, तुम्ही किट दिलं हे दिलं, तिथं चिखलात जाऊन मशीन ऊस काढलेला आहे त्या माणसानं. 5 टन एकरी, 5-10 टन एकरी जे ऊस उतार आहेत आपल्या पूरग्रस्तांचे जे ऊस गेलेत पाण्याखाली, ते फक्त एकरी 5-10 टन उतारा निघतात. तिथं मशीन त्यांनी चालवली आहे. न फायदा ना तोटा ह्या तत्वावर त्यांनी काम केलं. मग हे आहेत की ह्यांचं फायदाच बघायला येते की दुसरं काय बघायला येते? फायद्याशिवाय त्यांनी काही बघत नाही. ती फक्त फायद्यासाठी राजकारण चालू आहे. थांबूया आपण. काय काय सांगाल, कौल तुमच्या कमती जिल्हा परिषद गटाला कोणाला? 90% तर साहजिक आहे. तुम्हाला जरांगे पॅटर्न. आणि सर्वांना मी विनंती करतो, मराठांना, आपले मराठे जे आहेत, एखादा मराठा व्यक्ती वर चालला की दुसरा मराठा खाली खेचण्याचं काम करतोय, पण तसं आपल्या मराठ्यांनी करू नये. तुम्ही बघा बाकीच्या दुसऱ्या जातीचे. आता भाजपमध्ये पण मराठा आहेतच की. हो आहेत की, पण त्यांनी सुद्धा आपल्या मराठ्याने जी भाजपची सुद्धा असणारी, भाजपमध्ये सुद्धा मराठा असणारे, त्यांनी आपल्या मराठा जे आहे मराठा उमेदवाराला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. थांबूया आपण. तर हे होता कामठी जिल्हा परिषद गटातील लोकांचा प्रतिसाद. खरं तर या जिल्हा परिषद गटात जरांगे फॅक्टर चालणार का, याची आपल्याला 7 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा